काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मागे भारत जोडो न्याय यात्रेचं आयोजन केलेलं होतं। या यात्रेदरम्यान त्यांनी देशामध्ये जाती आधारित जनगणनेची मागणी लावून धरलेली होती। तसेच हा मुद्दा तेव्हापासून विविध राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांदरम्यान सातत्याने प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे। आपले हक्क व अधिकारांपासून वंचित राहिलेल्या 90% भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जातगणना आवश्यक आहे आणि जातगणना झाली तर देशाचं संविधान वाचेल। भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काही चर्चा केली तरी जातगणना होणारच आणि आरक्षणाची 50% मर्यादा जी आहे ती सुद्धा तोडली जाईल असा निर्धार राहुल गांधी यांनी वारंवार व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतोय। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने सुद्धा जातीनिहाय जनगणनेचा विषय चर्चेमध्ये आलेला होता। आता जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने काँग्रेसने कर्नाटक पाठोपाठ तेलंगणामध्ये सुद्धा 6 ते 20 नोव्हेंबर दरम्यान जाती आधारित जनगणना करण्याचा प्रोग्राम आखलेला दिसून येतोय। रेवंत रेड्डी यांनी त्यासाठी बॅकवर्ड क्लास कमिशनची सुद्धा स्थापना करणार असल्याचं म्हणलेलं आहे आणि तसे तिथल्या हायकोर्टाचे निर्देश सुद्धा आहेत। थोडक्यात काय तर जात आधारित जनगणना हा मुद्दा सातत्याने चर्चेमध्ये येताना दिसून येतो। आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात या जात आधारित जनगणनेची मागणी काय आहे, अपेक्षा काय आहेत, वास्तव काय आहे आणि या जनगणनेतून साध्य काय होणार हे सर्व आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम आपण तेलंगणामधील जाती आधारित जनगणनेविषयी जाणून घेऊयात। या ठिकाणी जाती आधारित जनगणना 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान केली जाणार आहे। याच्यासाठी सर्व जातींचं सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाइल जे आहे ते कलेक्ट केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 48,000 शिक्षकांची फौज त्यांनी तैनात केलेली आहे। म्हणजे जे प्रायमरी स्कूल्स जे आहेत ते प्रायमरी स्कूल्स या जनगणनेदरम्यान फक्त अर्धा दिवसच भरवले जाणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। ही जनगणना होत असताना हाऊस टू हाऊस ती केली जाणार आहे आणि सर्व सोशल, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल डेटा गोळा केला जाणार आहे। सर्वप्रथम जनगणना आणि जातीनिहाय जनगणना याच्यातला बेसिक फरक समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे जनगणना ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस प्रत्येक नागरिकाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्या जनगणनेच्या शीटमध्ये नोंदवल्या जातात। उदाहरणार्थ धर्म काय आहे, व्यवसाय काय आहे, लिंग, वय, मातृभाषा, शिक्षण याच्यासोबत इतर सुद्धा कॉलम असतात। आपल्या देशातील हिंदू नागरिकांची त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक ओळख आहे ती म्हणजे जात। इंग्रजांनी भारतामध्ये असताना इथे जनगणना सुरू केल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या जातीची सुद्धा नोंद करायला सुरुवात केली होती। म्हणजेच त्यांनी जातीनिहाय जनगणना सुरू केलेली होती आणि शेवटची अशी जनगणना झाली होती 1931 साली। स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळता इतर जातीनिहाय जनगणना केली गेलेली नाही। म्हणजेच काय तर थोड्याफार प्रमाणात आपल्या इथं जातीनुसार आकडेवारी मोजली जाते पण फक्त अनुसूचित जाती आणि जमातीच्या बाबतीमध्ये। आता त्यांची जर का आपल्या इथं लोकसंख्या किती आहे, त्यांचा एकूण डेटा जो आहे तो जर का कलेक्ट केला जात असेल तर अडचण काय आहे असं वाटू शकतं। तर या ठिकाणी मुद्दा आहे तो ओबीसी जातीचा। बेसिकली ओबीसी जातीच्या आरक्षणासंदर्भात ही जातीनिहाय जनगणनेची मागणी पुढे आल्याचं सांगितलं जातं। 1990 मध्ये 27% ओबीसी आरक्षण लागू झालं। सामाजिक आधारावरचं हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दिलं जातं। आरक्षणातील 50%च्या मर्यादेमुळे ओबीसी लोकसंख्या 52% असूनही फक्त 27%च आरक्षण त्यांना दिलं गेलेलं आहे। पण इथं अडचण अशी होती की आरक्षण देताना 1931 सालच्या जनगणनेचा आधार घ्यावा लागलेला होता। स्वातंत्र्यानंतर 1951 ते 2011 दरम्यान ज्या वेळेस जनगणना झाली त्यावेळेस अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची आकडेवारी जाहीर करण्यात आली पण इतर जातींची मोजणी झाली नाही आणि त्याआधी 1931 पर्यंत जातनिहाय जनगणना झाली होती। नंतरचं आरक्षण देताना त्याच आकडेवारीचा आधार घेतला गेला। 1941 मध्ये जातीनिहाय जनगणना केली गेली होती मात्र त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही। जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळं आत्तापर्यंत लोकसंख्येतील ओबीसींचं नेमकं प्रमाण किती आहे किंवा त्याचा निश्चित आकडा उपलब्ध झालेला नाहीये। ओबीसी प्रवर्गात सुद्धा अनेक जाती येतात। मंडल आयोगानं देशातील ओबीसींची संख्या 52% असल्याचं म्हटलं होतं आणि ही आकडेवारी अजूनपर्यंत म्हणजे लेटेस्ट डेटा जो आहे तो उपलब्ध व्हावा अशी मागणी सातत्याने होताना दिसते आणि म्हणूनच ही जातीनिहाय जनगणनेची मागणी होतीये आणि हा
हाच त्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जाते. बिहार हे आपल्या देशातलं पहिलं राज्य ठरलं ज्याने जातीनिहाय जनगणना केली. जनगणना म्हणण्यापेक्षा आपण त्याला सर्वे असं म्हणू शकतो. पण आरक्षणाची 50% मर्यादा आड आल्यानं ओबीसींच्या हाती आपल्या लोकसंख्येचा लेटेस्ट डेटा मिळण्यापलीकडे काहीही आलेलं नाही असं सांगितलं जातं. 1992च्या इंदिरा साहनी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सदस्यीय खंडपीठानं 50% इतकी आरक्षणाची मर्यादा निश्चित केली होती. पण आपल्या इथं इकॉनॉमिकली विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठीचं 10% आरक्षण लागू झालं. सर्वोच्च न्यायालयाने ते कायम ठेवलं. त्याच्यामुळं ही 50%ची जी मर्यादा आहे ती ओलांडली गेली आणि म्हणूनच जातीनिहाय जनगणनेची मागणी जी आहे ती पुन्हा जोर धरताना दिसून येते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची ताजी आकडेवारी समोर आलेली नाही. ओबीसींचं राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोग स्थापन करणं, त्या आधारे आरक्षणाचं प्रमाण ठरवणं आणि राखीव जागांचं एकूण प्रमाण 50%च्या वर जाणार नाही अशी व्यवस्था करणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच ही जातीनिहाय जनगणनेची मागणी होतीये. आता आपल्या इथं जे काही आरक्षण गेल्या काही वर्षांपासून दिलं गेलेलं आहे ते दिलं गेलेलं आहे मतदार यादीचा आधार घेत आणि त्याच्यानुसार आरक्षणाचं प्रमाण ठरवलं गेलं. पण मतदार यादीमध्ये जातीचा रकाना नसतो. यासोबतच 18 वर्षाखालील व्यक्तींची नावं नसतात. त्याच्यामुळं ओबीसी आरक्षणाचं प्रमाण ठरवताना नेमकी लोकसंख्या किती आहे हे ह्याच्यातून निश्चितपणे समोर येत नाही आणि मतदार यादीवरून आरक्षणाचं टक्का कसा ठरवला जाऊ शकतो हा या निमित्ताने प्रश्न सातत्याने विचारला गेलेला आहे. आता अडचण नेमकी कुठे आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या, जनगणना हा विषय आहे केंद्र सूचीतला. ओबीसींची जातनिहाय जनगणना जर का करायची असेल तर ती केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि केंद्र सरकारचाच तो अधिकार आहे. जनगणना हा राज्याचा अधिकार नाही, राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते येत नाही, राज्य सूचीमधला तो विषय नाही हे स्पष्ट करत पाटणा उच्च न्यायालयानं मागेच बिहारचा जो सर्वे होणार होता त्याला स्थगिती दिली होती. जातीनिहाय जनगणनेच्या आधारावरच राज्य आणि केंद्र सरकार आपले इथं वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची आखणी करत असतं. जनगणना करत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याविषयीची माहिती गोळा केली जाते. पण 1941 पासून या सगळ्यातून ओबीसींना वगळण्यात आलेलं आहे. आता या संदर्भातलं कारण असं सांगितलं जातं की ब्रिटिशांनी जनगणनेसंदर्भात जो काही अभ्यास केला होता त्याच्यातून हे स्पष्ट झालेलं होतं की संसाधनं, सार्वजनिक क्षेत्र आणि राजकीय शक्ती याच्यावरती उच्च मानल्या गेलेल्या जातींची मजबूत पकड होती. कनिष्ठ दर्जा असलेल्या जातींना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यात जनगणनेची महत्त्वाची भूमिका असली असती. म्हणूनच तथाकथित उच्च जातींनी जनगणनेमध्ये जात नमूद करण्यास विरोध दर्शवला. त्याच्यामुळं भारतीय समाजात फूट पडते असा युक्तिवाद सुद्धा केला गेलेला होता. परिणामी झालं काय तर 1941 पासून ओबीसी आणि उच्च जातींची नोंद या जनगणनेमध्ये करण्याचं बंद करण्यात आलं. आता यातली सगळ्यात खेदाची गोष्ट अशी आहे की आजच्या दिवशी सुद्धा ही बाब बदललेली नाही, परिस्थिती जैसे थे ठेवण्यात आलेली आहे. समाजशास्त्रज्ञ सतीश देशपांडे यांनी जातीच्या जनगणनेची भीती कुणाला असा महत्त्वाचा प्रश्न विचारत यामागील राजकारण सुद्धा मागेच स्पष्ट केलेलं होतं. त्यांच्या मते भारतातील सर्वात लाडावलेला मुठभरांचा समूह उच्च जाती असून ते बहुसंख्यांवरील त्यांच्या मक्तेदारीचं उघड गुपित आजही अबाधित ठेवू इच्छितात, जे जातीनिहाय जनगणनेमुळे सर्वांसमोर येईल आणि म्हणूनच सध्याचं केंद्र सरकार कोणतंही कारण देतं आणि जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करतं असं त्याने म्हटलं होतं. आता जातीनिहाय जनगणना जी आहे ती होताना दिसत नाहीये. त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत आणि जातीनिहाय जनगणनेमुळं देशाचं विभाजन होईल असा प्रचार करण्यात येतोय, जी सगळ्यात मोठी अडचण आहे. अजून एक आरोप या निमित्तानं होतो तो म्हणजे काँग्रेसनं मग इतकी वर्ष सत्ता असताना ही जनगणना का केलं नाही. तर बघा, मुळामध्ये ओबीसीचं आरक्षण हेच लागू झालं 1990 नंतर. त्याच्यानंतर जातीनिहाय जनगणनेची गरज समोर आलेली होती आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांच्या निमित्तानं ह्या प्रश्नाने अजून जोर पकडलेला दिसून येतो. 2011 मध्ये काँग्रेस सरकारनं पहिल्यांदा जातीनिहाय जनगणनेची मागणी मान्य केलेली होती. म्हणजे खूप प्रयत्नांती त्याने ती मान्य केली होती. त्याला सामाजिक, आर्थिक आणि जाती आधारित जनगणना म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असं त्याने म्हटलं होतं. त्याच्यानुसार ती जनगणना झाली. पण 1931च्या जनगणनेनुसार देशामध्ये 4147 ओबीसी जाती होत्या आणि 2011च्या या जाती गणनेनुसार ओबीसी जाती ह्या 46 लाखाहून अधिक असल्याचं समोर आलेलं होतं. त्याच्यामुळं या जनगणनेची आकडेवारी जाहीर केली
केली गेली नाही असं सांगितलं जातं. आता मी 46 लाख व्यक्ती नाही सांगत आहे, तर 46 लाख जाती असल्याची नोंद त्या 2011च्या जनगणनेमध्ये आहे आणि म्हणून ती आकडेवारी समोर आलेली नाही. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. आजचं सरकार जातीनिहाय जनगणनेला विरोध करत आहे असं म्हटलं जातं. मात्र 1980च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इंदिरा गांधी यांनी ना जात पर ना पात पर, मोहर लगेगी हात पर अशी घोषणा दिलेली होती. तर राजीव गांधींनी 1990 मधील एका भाषणामध्ये बोलताना देशात जातीची व्याख्या केली गेली तर येणाऱ्या पिढीसमोर मोठं संकट उभं राहील असं म्हटलेलं होतं, ज्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. अजून एक मुद्दा विरोधाचा, जातीनिहाय जनगणना केल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जातीविरहित समाजाचं जे स्वप्न आहे, त्याने जे स्वप्न पाहिलं होतं त्याला कुठेतरी छेद देण्याचं काम होईल. तसंच संविधानानुसार समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न चालवले जात आहेत त्या प्रयत्नांना कमकुवत केलं जाईल असं सुद्धा म्हटलं जात आहे. आजच्या दिवशी जातीनिहाय जनगणना केल्यानं सर्व प्रश्न लगेच सुटतील असं नाही आहे. अशी जनगणना झाल्यानं फक्त जातींची लेटेस्ट माहिती किंवा एकूण आकडेवारी जी आहे ती उपलब्ध होईल. ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण लगेच मिळेल असं ठामपणे आज तरी म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी घटनादुरुस्ती करूनच आरक्षणाची 50% मर्यादा जी आहे ती बाजूला करावी लागणार आहे. ओबीसी आरक्षणाचा सर्वाधिक लाभ भारतीय जनता पक्षाने घेतला असं म्हटलं जातं आणि भाजपला रोखण्यासाठी म्हणूनच काँग्रेस त्यांच्या सेक्युलरिझम या स्टँडपासून आता या जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्याच्या मागे लागल्याचं म्हटलं जाते. जो डेटा समोर आलेला आहे सेंटर फॉर स्टडीज इन डेव्हलपिंग सोसायटीचा 2019चा, त्याच्यानुसार 33% दलित आणि 42% ओबीसी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाला मतदान करतात आणि यामुळेच काँग्रेसने हा मुद्दा लावून धरल्याचं म्हटलं जाते. सामान्य नागरिकांच्या हिशोबाने जर का बोलायचं म्हटलं तर या जनगणनेमुळं कोणाच्या पदरामध्ये काय पडेल याचं ठाम उत्तर आजच्या दिवशी तरी देता येणार नाही. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.